मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावरती येऊन ठेपली आहे. या मालिकेमध्ये जीवा आणि काव्या यांच्या भूतकाळातील नात्याचे सत्य आता अखेरीस सगळ्यांसमोर उघड होणार आहे. काव्य व जीवा यांचं आधी एकमेकांवर प्रेम होतं आणि दोघांनीही एकमेकांसोबत लग्न करण्याचं स्वप्नही पाहिलं होतं. हे सत्य काव्याची आई शारदा सोडता घरात कोणालाच माहीत नव्हतं. पण या मोठ्या सत्याचा खुलासा आता घरच्या सगळ्यांसमोर होणार आहे. पार्थ व नंदिनीच्या लग्नामध्ये घडलेल्या अनपेक्षित घटनांमुळे जीवाला नंदिनीसोबत तर काव्याला पार्थसोबत लग्न करावं लागलं आणि त्यानंतर या नको असलेल्या नात्याचा काव्य व जीवा या दोघांनाही खूप त्रास झाला. पण भूतकाळ मागे सोडून हळूहळू काव्याचं पार्थसोबत तर जीवाचं नंदिनीसोबत असलेलं नातं बहरायला सुरुवात झाली. पण अशातच रम्या आणि वसु आत्याच्या हाती भूतकाळातील हे सत्य लागलं आणि या सत्याचा खुलासा घरच्या सगळ्यांसमोर करण्याचं त्यांनी ठरवलं. काव्य आणि जीवा यांच्या नात्याचं सत्य सगळ्यांसमोर आल्यामुळे पार्थ, नंदिनी, काव्य आणि जीवा या चौघांच्या आयुष्यामध्ये प्रचंड उलथापालथ झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये पुढे काय घडणार तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. काव्य व जीवा यांच्याबद्दल समजताच पार्थ व नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. लग्नानंतर काव्य व जीवाच्या वागण्यामागची कारणं आता पार्थ व नंदिनीला समजू लागतात. नंदिनीच्या लक्षात येतं की जीवाने दुसऱ्या तिसऱ्या कोणाचाही नाही तर काव्य नावाचा टॅटू जाळला होता. तर पार्थ मात्र हे सगळं समजल्यामुळे खूप जास्त दुखावला जातो. आधी तर पार्थ व नंदिनीला या सगळ्या गोष्टींवरती विश्वासच बसत नाही. पण नंतर स्वतः जीवा व काव्याचे तोंडून हे सगळं ऐकल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली जाते. काव्य व जीवाने एवढं मोठं सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं आणि ते अशा पद्धतीने सगळ्यांसमोर आलं. यामुळे घरचे सगळेजण खूप दुखावले गेलेले असतात. काव्य व जीवा घरच्या सगळ्यांसमोर त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात. आता पार्थचा काव्यावरती असलेला विश्वास डगमगू लागतो. सगळं काही विसरून काव्य आता आपल्यावरती प्रेम करू लागली आहे याबद्दल पार्थला शंका वाटते. काव्यावरती विश्वास ठेवणं त्याला जड जाऊ लागतं. तिकडे नंदिनीची अवस्था देखील खूप वाईट झालेली असते. तिच्या मनामध्ये प्रचंड भावनिक उलथापालथ सुरू असते. एकीकडे तिच्या मनामध्ये राग असतो की जीवाने सगळं काही तिच्यापासून लपवून ठेवलं आणि दुसरीकडे तिच्या मनामध्ये प्रचंड गिल्ट सुद्धा असतं या गोष्टीचं की जेव्हा जीवाच्या मनामध्ये फक्त काव्य होती तेव्हा बायको बनून आपण त्याच्या अवतीभोवती वावरत होतो. या सगळ्या गोष्टींचा प्रेशर घेऊन नंदिनीला खूप त्रास होत असतो. काव्य व जीवा अजूनही एकमेकांमध्ये गुंतलेले असतील तर हा प्रश्न पार्थ व नंदिनीला खूप सतावत असतो. पण मालिकेमध्ये हळूहळू पुढे जीवा व काव्या त्यांच्या वागण्यामधून पार्थ व नंदिनीचा विश्वास संपादन करू लागतात आणि त्यांच्या नात्याची पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात आपल्याला बघायला मिळते. तर असं काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मालिकेचं हे पुढील कथानक तुम्हाला आवडलं का? आणि हे तुम्हाला मालिकेत बघायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन अपडेट्सकरिता लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा.